मित्रो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मित्रो, ऐन गणपती सणामध्ये जरांगे पाटलांनी आझाद मैदानावर जे मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीचे आंदोलन केलं. हे आंदोलनाची सांगता होत असताना सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांच्या काही अटी मान्य केल्या. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची अट अशी होती, की सातारा आणि हैदराबाद गॅझेट लागू केलं जाईल. आता हे जर दोन्ही गॅझेट लागू केली गेली, तर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा जो मार्ग आहे, तो मोकळा होईल आणि कुणबी समाजाला ऑलरेडी ओबीसी आरक्षण असल्यामुळे मराठा बांधव हे कुणबी आरक्षणामध्ये समाविष्ट होतील किंवा त्याचे लाभार्थी बनतील. परंतु याला ओबीसींनी विरोध सुरू केला आहे. कारण ओबीसींचं असं म्हणणं आहे, की राष्ट्रीय स्तरावरती जे 27% आरक्षण आहे, त्याच्यापैकी 8% आरक्षण महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी ओबीसीतल्या काही जातींना विभागून दिलं गेलं आहे आणि ओरिजिनल महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी आरक्षण आहे, ते फक्त 19% आहे आणि मराठ्यांचं जर का ओबीसीकरण झालं, तर जवळपास 1.5 कोटी मराठा बांधव हे ओबीसीमध्ये समाविष्ट होतील. त्यामुळे 19% आरक्षणामध्ये अधिक स्पर्धा निर्माण होईल आणि अप्रत्यक्षपणे सरकारकडून ओबीसी आरक्षण संपवण्यात जमा होईल. त्यामुळे ओबीसी संघटना किंवा ओबीसी समाजाकडून या निर्णयाला किंवा या जी-आरला मोठ्या प्रमाणावर विरोध होतोय आणि हा विरोध होणं स्वाभाविक आहे. याच पार्श्वभूमीवर मित्रो, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, की ओबीसी आरक्षण नेमकं काय आहे, ते केव्हा दिलं गेलं, कसं दिलं गेलं आणि एकंदरीतच ह्या आरक्षणाचा ओबीसींना किती लाभ झाला. ह्या ओबीसी आरक्षणामध्ये काही टर्म्स अँड कंडिशन आहेत, त्याच्या बेसवरतीच हे आरक्षण दिलं जातं आणि एकंदरीत ह्या ओबीसी आरक्षणाचं स्वरूप काय आहे किंवा त्याचं वास्तव काय आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. असे अनेक ओबीसीसुद्धा आहेत जे ओबीसी आरक्षणाला विरोध करतात, कारण ओबीसी आरक्षणाविषयी त्यांचं बरंचसं अज्ञान आहे, अगदी ओबीसी बांधवांचं सुद्धा. त्यामुळे मित्रो, हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा. ओबीसी आरक्षण नेमकं काय आहे, ते तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अगदी सविस्तर कळेल. म्हणून मी मित्र तुम्हाला विनंती करतोय, की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रो, भारत 1947ला स्वतंत्र झाला. 1950 साली भारताचं संविधान कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ॲक्सेप्ट केलं गेलं. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ॲक्सेप्ट केलं गेल्यानंतर भारतामध्ये जे सर्वप्रथम आरक्षण दिलं गेलं, ते एस-सी आणि एस-टीला दिलं गेलं. आता एस-सी आणि एस-टी म्हणजेच कोण, की ज्या जातींच्या वाट्याला अस्पृश्यता आली आणि ज्या जातींचा उदरनिर्वाह पूर्णपणे जंगलात राहून ते जगत होते, म्हणजे पूर्ण जे गावकुसाच्या बाहेर होते किंवा ज्यांना अस्पृश्यता ज्यांच्या वाट्याला आली, अशा जातींना एस-सी आणि एस-टीमध्ये डिवाईड केलं गेलं आणि या जातींना सर्वप्रथम आरक्षणाचा लाभ घेता आला. संविधान निर्मिती करत असताना बाबासाहेबांनी 340वा कलम जे संविधानामध्ये टाकलं होतं, या कलमामध्ये अशी तरतूद होती, की एस-सी आणि एस-टी व्यतिरिक्त पण अशा काही जाती आहेत, ज्या वंशपरंपरेने एखादा व्यवसाय करत आल्यात आणि त्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठचंही शिक्षण नाही आहे. शैक्षणिकदृष्ट्या त्या जाती मागासलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांचा सामाजिक दर्जासुद्धा हा अगदी खालचा आहे. म्हणजे त्यांना शूद्र म्हणून सामाजिक व्यवस्थेमध्ये गणलं जातं. तर अशा जातींची सरकारने त्यांचा सर्व्हे करावा किंवा त्यांचं संशोधन करावं, की खरंच त्या जाती शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत का? आणि नंतर सरकारने ठरवावं, की त्या जातींना आरक्षण द्यायचं की नाही. याच 340 कलमान्वये 29 जानेवारी 1953 रोजी भारत सरकारने कालेलकर आयोग गठीत केला. या आयोगाचे अध्यक्ष होते काका कालेलकर. या आयोगाची जबाबदारी मित्रांनो ही होती, की ओबीसींविषयी संशोधन करणं, खरंच ओबीसीमधल्या जाती ह्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत का? आणि यावर संशोधन केल्यानंतर कालेलकर आयोगाने ज्या शिफारशी केल्या, त्या ओबीसींच्या बाजूने होत्या, ओबीसींना आरक्षण देऊ करणाऱ्या होत्या. परंतु त्यानंतर सत्तेवर असलेल्या सगळ्या सरकारांनी ओबीसींच्या तोंडाला नेहमीच पानं पुसण्याचं काम केलं. 1978 साली जे जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आलं, या सरकारने सत्तेवर येत असताना आम्ही ओबीसींना आरक्षण देऊ किंवा कालेलकर आयोग आम्ही लागू करू, असं त्यांनी जाहीर केलं किंवा त्यांनी घोषणा केली. परंतु सत्तेवर आल्यानंतर या सरकारचे जे पंतप्रधान होते मोरारजी देसाई, त्यांनी काय केलं, की हा जो कालेलकर आयोग होता, तो कालेलकर आयोगच त्यांनी बरखास्त केला आणि 1979 साली त्यांनी नवीन आयोग स्थापन केला. या आयोगाचे अध्यक्ष होते बिहारचे माजी मुख्यमंत्री राहिलेले बिंदेश्वर प्रसाद मंडल. बिंदेश्वर प्रसाद मंडल यांच्या नेतृत्वाखाली जो गठीत केला गेलेला मंडल आयोग होता, ह्या मंडल आयोगाच्या ज्या शिफारशी होत्या, त्यासुद्धा ओबीसी आरक्षणाच्या बाजूनेच होत्या. म्हणजे ओबीसींना आरक्षण देण्यात यावं असंच सांगणाऱ्या होत्या. 1980 साली जनता पक्षाचं सरकार कोसळलं. त्यानंतर इंदिरा गांधी आल्या. पुढे त्यांच्या हत्येनंतर राजीव गांधी आले. परंतु यापैकी कोणाही पंतप्रधानाने मंडल आयोगाच्या ज्या शिफारशी होत्या, त्या लागू करण्याचा सिरियसली विचार केला नाही. आणि याच काळामध्ये मित्र असं झालं, की ओबीसींच्या आरक्षणासाठी संपूर्ण देशव्यापी आंदोलन केलं गेलं. जसं आता मराठी महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतायत, तसंच आंदोलन त्यावेळेस संपूर्ण देशामध्ये देशव्यापी आंदोलन केलं गेलं. आणि याच आंदोलनाचा परिणाम म्हणून 1990 साली विश्वनाथ प्रताप सिंह, जे की राजपूत समाजाचे होते, सवर्ण होते, मात्र तरीसुद्धा त्यांनी
मंडल आयोग स्वीकारण्याचं मान्य केलं. मंडल आयोग 1990 साली स्वीकारला गेला आणि 1994 साली ओबीसींच्या आरक्षणाचं जे इम्प्लिमेंटेशन झालं किंवा त्याचं जी अंमलबजावणी झाली ते 1994 साली झाली. म्हणजेच मित्र आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे, की ओबीसींना 1947 नंतर 47 वर्षांनी, स्वातंत्र्यानंतर 47 वर्षांनी आरक्षण मिळालं. ते सुद्धा अनेक वर्ष त्यांना त्याच्यासाठी रखडवलं गेलं किंवा ते पोस्टपोन करत गेले सरकार. परंतु अखेर 1994 साली हे आरक्षण आपल्याला मिळालं ओबीसींना. परंतु विषय असा आहे, की ओबीसींना आता आरक्षण मिळून झाली किती वर्ष? फक्त 30 वर्ष. 94 सालामध्ये ज्यावेळेस आरक्षण मिळालं तेव्हासुद्धा ओबीसींमध्ये मेट्रिकोत्तर शिक्षणाचं प्रमाण फार कमी होतं. म्हणजे जुन्यातले काही मेट्रिक झाले, चतुर्थ श्रेणी, तृतीय श्रेणीमध्ये काही लोक मेट्रिकच्या बेसवरती सरकारी सेवेमध्ये नक्की लागले. परंतु मेट्रिकोत्तर शिक्षणाचं प्रमाण जर ओबीसीमध्ये लक्षणीय कमी होतं. 2003 साली ओबीसींना मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती द्यायला सुरुवात झाली आणि मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ओबीसींमधली अनेक गोरगरीब मुलं ही ग्रॅज्युएशन वगैरे करू लागली किंवा मेट्रिकोत्तर शिक्षण घेऊ लागली. आणि आत्ता जर आपण मागच्या 20-25 वर्षामध्ये पाहिलं तर ओबीसींची मुलं IBPS देऊ लागली, UPSC देऊ लागली, MPSC देऊ लागली किंवा SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन सारख्या परीक्षा देऊ लागली. त्यामुळे सरकारी नोकर भरतीमध्ये ओबीसींचा आज टक्का वाढतोय. हे जरी खरं असलं तरी ओबीसींचं आरक्षण फक्त 19% आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये 27% आहे. आता मला सांगा, ओबीसींची टोटल लोकसंख्या 19% आरक्षणामध्ये जवळपास शेकडो जाती आहेत. आता त्यांची एकूण लोकसंख्या जर आपण पाहायला गेलो महाराष्ट्रामध्ये तर 45 ते 50% नक्की आहे. आता याच्यामध्ये ओबीसीतले जे नॉन क्रिमिनलच्या अटीमध्ये येत नाहीत, म्हणजे 8 लाखाच्या वरती उत्पन्न असलेले जे आहेत ते ओपनमध्येच काउंट केले जातात. त्यामुळे मी त्यांना पकडत नाहीये. परंतु 8 लाखाच्या खाली उत्पन्न असलेल्या ओबीसींची लोकसंख्या सुद्धा 45 ते 50% महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांना आरक्षण किती आहे? फक्त 19%. मग एवढा मोठा जनसमुदाय जर ओबीसीमध्ये येत असेल 1.5 कोटी एवढ्या संख्येने, तर ओबीसी आरक्षणामध्ये ऑलरेडी स्पर्धा निर्माण होणार आहे आणि ओबीसींच्या सिलेक्शनच्या पॉसिबिलिटीज ऑलरेडी कमी होणार आहेत. त्यामुळे ओबीसींचा ह्याला विरोध असणं स्वाभाविक आहे. आणि दुसऱ्या बाजूने जर मित्र आपण पाहायला गेलो तर तिकडे म्हणजे ओपनमध्ये तिथला मोठा घटक कोण आहे? हे मराठा समाजाचा आहे. तर जर तो घटक इकडे येणार असेल तर तिकडची स्पर्धा बऱ्यापैकी कमी होते आणि त्यामुळे तिकडे ज्या जाती राहतील म्हणजे कुठे ओपनमध्ये, तर त्यांच्यासाठी एक प्रकारे अनुकूल वातावरणच निर्माण होणार आहे. त्यांच्यासाठी ते बरंच होणार आहे. कारण मोठा जो स्पर्धक आहे तिकडे ओपनमध्ये तो ओबीसीमध्ये येणार आहे. त्यामुळे ओबीसींचं अधिक नुकसान होणार आहे. यात म्हणजे हे कोणी सांगेल, याच्यामध्ये काही वेगळं सायन्स नाही आहे. हे कोणीही सांगेल की त्यामुळे ओबीसींमध्ये अधिक स्पर्धा क्रिएट होऊन ओबीसींचं याच्यामध्ये नुकसानच होणार आहे. मित्र, ह्या ओबीसी आरक्षणाविषयी मी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडतोय की ओबीसी आरक्षणासाठी काही सरकारने टर्म्स अँड कंडिशन ठेवल्यात. त्यातली पहिली अट अशी आहे की ओबीसींमध्ये ज्या लोकांचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. म्हणजे ते ओपनमध्येच काउंट केले जातात आणि ज्यांना 8 लाखाच्या खाली उत्पन्न आहे त्याच लोकांना ओबीसी आरक्षण दिलं जातं. आता हे ओबीसी आरक्षण असेल किंवा ओबीसींची मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती घेत असताना तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला पाहिजे. म्हणजे तुमचं 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे ते सिद्ध करता आलं पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि अतिशय महत्त्वाची अट अशी की तुमच्याकडे जातीचा दाखला असला पाहिजे. म्हणजे मेट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ही 3 डॉक्युमेंट्स आहेत. एक जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर आणि तुमचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट म्हणजे इन्कम सर्टिफिकेट. बट आरक्षण जे आहे म्हणजे नोकरीतलं आरक्षण असेल म्हणजे MPSC, UPSC किंवा कुठल्याही शासकीय भरतीसाठी लागणारं आरक्षण असेल किंवा राजकीय आरक्षण असेल म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं, तर त्या आरक्षणासाठी जात पडताळणी कंपल्सरी आहे. आता ह्याच्यामध्ये विषय असा आहे मित्रो की काही जणांचं 67 पूर्वीचे पुरावेच मिळत नाहीत. कारण ओबीसीतल्या अनेक जणांचे 67 पूर्वीचे काही जे पूर्वज होते म्हणजे त्यांचे आजोबा वगैरे, त्यांचा जन्म 45, 50, 55 असेल तर ते शाळेतच गेले नाहीत. काही जे जन्म नोंदच नाही त्यामुळे त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला पण नाही आणि त्यांच्याकडे त्यांचं लिव्हिंग सर्टिफिकेट पण नाही. त्यामुळे त्यांच्याकडे काय होतं माहिती आहे का, त्यांच्याकडे 67 पूर्वीचा पुरावाच मिळत नाही. परत दुसरा कोणाचा जोडायचा म्हटलं तर सातबाऱ्यावर पण नाव लागतं. काही लोक असे आहेत की जे अल्पभूधारक आहेत किंवा त्यांचं सातबाऱ्यावरती नावच नाही आहे. त्यामुळे वंशावळ पण जुळवता येत नाही. असे पण अनेक लोक आहेत. आता मग काही लोकांना काय होतं की प्रांत ऑफिसरच्या शिफारशीवरती 70-75च्या पुराव्यावरती पण दाखला दिला जातो. पण जात पडताळणीला मात्र तिथे अडथळा निर्माण होतो. म्हणजे मग काय होतं, समजा 70-75च्या पुराव्यावरती प्रांतांच्या शिफारशीने समजा कास्ट सर्टिफिकेट मिळालं तरी त्यांना मेट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो. परंतु नोकरीतल्या आरक्षणासाठी जात पडताळणीमध्ये मात्र त्यांना प्रॉब्लेम क्रिएट होतो. त्यामुळे आरक्षण जे आहे ते आरक्षण जर तुम्हाला मिळवायचं असेल म्हणजे नोकरीतलं असेल किंवा राजकारणातलं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं असेल तर त्याच्यासाठी ओबीसींकडे जात पडताळणी अनिवार्य केली गेली. ज्यांच्याकडे जात पडताळणी आहे त्यांनाच याचा लाभ घेता येतो. म्हणजे तुमच्याकडे जात पडताळणी नसेल आणि जात पडताळणीविषयी पण तुम्हाला अतिशय महत्त्वाचा विषय सांगेन की जात पडताळणी करताना जवळपास 1-1, 1.5 वर्ष जातं.
त्याला अनेक पुरावे द्यावे लागतात आणि म्हणजे जे ज्यांनी जात पडताळणी केली त्यांनाच माहिती असतं, की जात पडताळणी करताना किती प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे ओबीसी आरक्षण घेणं हा सोपा मार्ग नाहीये. तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेला उतरून बघा. स्पर्धा परीक्षेला तुम्ही ओपनमधून फॉर्म भरलात, म्हणजे ओबीसीवाला ओपनमधनं पण भरू शकतो. जर त्याने ओपनमधून फॉर्म भरला, तर त्याला कुठलंही कागदपत्र लागत नाही. म्हणजे त्याला कुठला पुरावा दाखवावा लागत नाही. पण त्याच जर विद्यार्थ्याने जर ओबीसी आरक्षणामधून फॉर्म भरायचं म्हटलं, तर तिथे किती आहे? फक्त 19 जागांचीच पॉसिबिलिटी आहे. म्हणजे 100 जागा भरायच्या तर 19% आरक्षण आहे. पण ते पण किती 350 जातींमध्ये. म्हणजे तिथे हजारो अर्ज येतात त्या 19% आणि त्याच्यामध्ये परत त्याला उत्पन्नाचा दाखला पाहिजे, नॉन क्रिमिलेअर पाहिजे, जातीचा दाखला पाहिजे, जात पडताळणी पाहिजे, तरच त्या आरक्षणाचा लाभ त्या विद्यार्थ्याला घेता येतो. म्हणजे एक प्रकारे काय माहिती आहे का? अतिशय खडतर वाट सरकारने करून ठेवली आहे आणि जात पडताळणी एवढी पण सोपी ठेवली नाही. त्याला वर्ष-वर्ष, दीड-दीड वर्ष पण लागतात, 6-6 महिने पण लागतात. काहींची जात पडताळणी होतच नाही कारण त्यांच्याकडे 67 पूर्वीचे पुरावेच नाही म्हणून. म्हणजे तुमच्या हे एक लक्षात आलं असेल, की ओबीसी आरक्षण हे काही सहजासहजी मिळत नाही किंवा एखादा माणूस ओबीसींच्या वाडीवरती राहतो, कुणब्याच्या वाडीवरती राहतो, कुंभाराच्या वाडीवरती राहतो, म्हणजे तो तिथे गावात कुंभार म्हणून, कुणबी म्हणून ओळखला जातो. म्हणून त्याला सरकार आरक्षण सरसकट देत नाही. त्याच्याकडे ही सगळी कागदपत्रं असावी लागतात. मुळात नोकर भरतीतल्या आरक्षणासाठी तर त्याच्याकडे जात पडताळणी कंपल्सरी आहे आणि ती काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. ओबीसींचं ऑलरेडी असं म्हणणं आहे, की आमचं आरक्षण तुम्ही दिलंय ते पण 19% आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता एवढा मोठा वर्ग त्याच्यामध्ये आणताय आणि आमचं ते आरक्षण घेण्याचा मार्ग पण तुम्ही कितीतरी खडतर करून ठेवला. ही सगळी कागदपत्रं लागतात, त्यावेळेस ते आरक्षण मिळतं. असं एकंदरीत मित्र ह्या ओबीसी आरक्षणाचं स्वरूप आहे. मित्र अशा प्रकारे तुमच्याही लक्षात आलं असेल, की जे ओरिजिनल ओबीसी आहेत त्यांना 67 पूर्वीचे पुरावे देताना किती प्रॉब्लेम्स येतात. परंतु मराठा समाजाला जर का 1918च्या गॅझेटच्या बेसवरती जर ही जी सर्टिफिकेट्स आहेत म्हणजे कुणबी सर्टिफिकेट्स दिली जाणार असतील, तर त्यांना याचं म्हणजे कुणबी जातीचा दाखला असेल किंवा कुणबी जात पडताळणी करताना फारसे प्रॉब्लेम येणार नाहीत. कारण त्या गॅझेटमध्ये इंडिव्हिज्युअल प्रत्येक कुटुंबाचं किंवा प्रत्येक घराचं इंडिव्हिज्युअल तर त्याच्यामध्ये वर्णन केलेलं नसेल. जे काही वर्णन असेल समजा सातारा गॅझेटमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांचं वर्णन असेल कुणबी किंवा कुणबी मराठा म्हणून आणि हैदराबाद गॅझेटमध्ये मराठवाड्यातील मराठा समाजाच्या लोकांचं असेल. त्यामुळे त्यांचे जात पडताळणी आणि जातीचा दाखला मिळवण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते ओबीसींच्या तुलनेत फार कमी होतील आणि मोठ्या संख्येनं जर हा समाज जर इकडे येणार असेल ओबीसीमध्ये तर ऑलरेडी म्हणजे ऑलरेडी ओबीसींचा आरक्षणाचा मार्ग खडतर आहे आणि तो अधिक खडतर होईल. त्यामुळे ओबीसीचे त्याला विरोध करतायत. त्याच्यामध्ये विरोध होणं हा माझ्या मते स्वाभाविक आहे. मला वाटतं सरकारने आता मराठा समाजातील बांधवांना मी ह्या बाबतीत क्रिटिसाइज करणार नाही. त्यांना आरक्षणाची गरज आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक गरीब वर्ग आहे आणि सरकारचं असं म्हणणं आहे, की आम्ही त्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण 10% दिलंय. त्याचा जो लाभ आहे, तो मराठा समाजातील सुद्धा गरीब वर्गाला होतोय. त्यामुळे सरकारने जर का मराठा समाजाला जर इकडे इन्क्लूड केलं म्हणजे ओबीसी आरक्षणामध्ये, तर त्याला सरकार दोषी असेल. त्यामुळे ओबीसी बांधवांनी याला विरोध करणं हे स्वाभाविक आहे आणि ते त्यांचं कर्तव्य आहे.